everybody. एकच मिनिट हा. अरे राज तो फॅन बंद कर रे. Okay, let's go ahead. सो आपण लास्ट लेक्चर मध्ये ज्युपिटर लॅब चेक केली होती. आज आपण एक नोटबुक म्हणून ऍप्लिकेशन इन्स्टॉल करणार. ओके, तो सगळेजण आहेत ना, ऐकतायत ना? हँड रेज करा एकदा. ओके, हा. सो द पॉइंट इज की की आपण जो काही प्रोजेक्ट सध्या वर्कआउट करतो आहोत आणि तो करण्यासाठी आपण साधारण प्रोजेक्ट वर्कआउट करतोय, तो वर्कआउट करण्यासाठी साधारण आपण एक पायचाम म्हणून आपलं हे एक ऍप्लिकेशन यूज करतोय. सो पायचाम इज लिटल पेड. ओके, त्याची काही अडचण नाही येत असं पाहिलं तर. आणि कम्युनिटी व्हर्जन पण आहे, त्यामुळे तुम्ही त्यावर फ्रीली तो करू शकता. परंतु एकदम इन डिटेल वाला लेट्स से आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेला एखादा प्रोजेक्ट आपल्याला बनवायचा आहे. अशा प्रोजेक्टमध्ये खूप साऱ्या फाईल्स इन्क्लूड होण्याचे चान्सेस असतात आणि त्या फाईलची संख्या शेकडोने असते. असे शेकडो फाईल एका वेळेस हँडल करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे टूल्स माहिती असायला हवे. निदान एकदा तरी तुम्ही ते जर वापरलेले असले तर मग तुम्ही त्याचा विचार करू शकाल. आणि अशातलंच एक एक्झाम्पल आपण घेणार आहोत. असे खूप सारे सापडतील. वैयक्तिक म्हणजे माझ्या एंडला मी जेवढे काही डेव्हलपमेंट करतो ते पायचाम यालाच प्रेफर करतो. आणि खूप झालं समजा पायचाम कधी कधी पेड होतं, PHP स्टॉर्म पण थोडंफार पेड होतं, त्याच्या ऐवजी मी फक्त VS कोड वापरतो. सो VS कोड एक अगेन खूप सुंदर आहे, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ एक्सटेन्शन्स दिलेले आहेत. एक्सटेन्शन्स इन्स्टॉल केले तर तुमचं HTML चा कोड, PHP चा कोड, CSS चा कोड, आणि इथेही त्याच पद्धतीने तुम्हाला थोडेफार एक्सटेन्शन्स इन्स्टॉल केले की अगदी HTML चे संपूर्ण पॅकेजेस खूप क्विकली बनवता येऊ शकतात. परंतु याच्याऐवजी काही काय म्हणूयात आपण त्याला, लूप बॅक ऍप्लिकेशन्स आपल्याला पायथॉन प्रोव्हाइड करतो. याने पायथॉनची स्ट्रेंथही दिसून येते आपल्याला. आणि त्यातलंच एक एक्झाम्पल म्हणजे ज्युपिटर नोटबुक. आणि ही नोटबुक कशी एक्झिक्यूट करायची? सो त्यासाठी सिम्पली तुम्हाला टर्मिनल्स मध्ये जायचं आहे. आणि इथे आता ऍक्च्युली मी आता जस्ट रन केलं होता. PIP इन्स्टॉल नोटबुक असं लिहायचं आहे तुम्हाला. सो दिस इज युअर फर्स्ट कमांड फ्रॉम टुडेज लेक्चर. सो दिस इज, मी तुम्हाला नंतर कॉपी देणारच आहे त्याची. फर्स्ट इथे आपण PIP इन्स्टॉल नोटबुक. ओके, सो स्टेप बाय स्टेप तुम्हाला ही रन करायची टर्मिनलमध्ये. मला कॉपी करतो आणि देन इथे टर्मिनलमध्ये पेस्ट करून एंटर केलं का नोटबुक इन्स्टॉल होईल. आफ्टर इन्स्टॉलेशन तुम्हाला ज्युपिटर नोटबुक असं लिहायचं आहे. व्हेरी सिम्पल. टर्मिनलमध्ये माझ्या तुम्हाला दिसत असेल ज्युपिटर नोटबुक, आणि एंटर केलं. ज्युपिटरची स्पेलिंग चुकली माझ्याकडून. एंटर केलं की लगेच तो एक हुक बनवतो, एक पोर्ट बनवतो. आणि लोकल होस्टचा जो IP ॲड्रेस रिझर्व असतो 127 वाला, त्या पोर्टवर तुम्हाला क्रोम मध्ये अशा पद्धतीने ज्युपिटरचं नोटबुक आपल्याला स्टार्ट करून देतो. अँड यू कॅन सी तुमचा प्रोजेक्ट इथे अशा पद्धतीने मॅप झालेला दिसतोय. यात आपण एक नवीन फाईल बनवू शकतो. इथे न्यू वर क्लिक करा आणि पायथॉन 3 आय कर्नल, तर त्याची एक वैयक्तिक नोटबुक मध्ये फाईल तो क्रिएट करतोय. आणि तुम्ही इथून
अगदी सुंदर पद्धतीने ते सगळ्या गोष्टी करू शकता. सो आपण एक काम करूयात, एक 2च मिनिटं द्या मला फक्त. सो हा आपला कालचा कोड आहे, जो की काल आपण एक्झिक्यूट केला होता. दिसतो आहे की तुम्हाला? मी थोडं झूम करतो. ते झूम कंट्रोल डायरेक्टही होईल. व्यू 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 ओके. सो नो इश्यू. सो इम्पोर्ट केलेलं आहे आपण पॅन्डाज लायब्ररी आणि रिनेम केलं त्याला पीन आहे. डेटा फ्रेम्समध्ये आपण b.csv रीड केली आणि टू डेट टाइम समथिंग कमांड दिलेली, आपल्याला काही गरज नाही त्याची, जस्ट डिलीट करूयात आपण. प्रिंट df डेटा फ्रेमचं आपल्याला 2 स्ट्रिंग मध्ये ती प्रिंट करायची. आपण तिथेही आउटपुट बघितलं, तिथलं आउटपुट अगोदर मी तुम्हाला दाखवतो. पायथॉन मधलं इथे जस्ट पेस्ट करतो 1 सेकंड. रेकॉर्डिंग स्टार्ट केली का मी? केली. ओके, पेस्ट करतो पायथॉन मध्ये. यस, शिफ्ट F10 केला. इथे तुम्हाला आउटपुट दिसतंय, बट यू कॅन सी की यार कसं दिसतंय. एक तर ब्लॅक अँड व्हाईट दिसतंय. ब्लॅक अँड व्हाईटला काही अडचण नाही आपली, परंतु एक हॉरिझॉन्टल स्क्रोल आलेला आहे, व्हर्टिकल स्क्रोल आलेला आहे आणि खूप लिमिटेड व्ह्यू आपल्याला मिळतोय. ओके, तुम्ही इथे आउटपुटची स्क्रीन भले मोठी करशाल, बट स्टील कुठेतरी लिमिटेशन्स आहेत त्याच्यामध्ये, राईट. आता हीच लाईन आपण रन करूयात आपल्या ज्युपिटर नोटबुक मध्ये. ते आपलंच आहे, हे आपलंच आहे. ठीक आहे, रन. आणि यू कॅन सी अशा पद्धतीने ते व्ह्यू दिसतो आहे. सो थोडंसं सुटसुटी तिथे तुम्हाला मिळेल. एका खाली एक तुम्ही वेगवेगळ्या लाईन्स रन करू शकशाल आणि इथे त्या मानाने अजूनच थोडं शॉर्टकट झालेलं आहे. कसं आहे ते बघा. आपण व्हेरिएबल बनवूयात. लेट्स से कोणती एक लिस्ट बनवू आपण. तर इथे ls इज इक्वल्स टू बॉक्स ब्रॅकेट मध्ये काही संख्या आपण इनपुट म्हणून दिल्या. लिस्ट प्रिंट करण्यासाठी आपण प्रिंट आणि ls असं लिहितो, रन करतो, तुम्हाला ती लिस्ट दिसते. एक काम करतो मी, प्रिंटही देत नाही आता आणि रन करतो, पुन्हा एकदा तेच आउटपुट दिसेल. म्हणजे तुमचं दरवेळेस प्रिंट 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 लिहिण्याची मेहनतही तुम्हाला इथे कमी करता येऊ शकते. पण हा काही प्रॉपर कोड नाहीये, हा जस्ट एक चेक करून देण्यासाठीचं तुमचं एक नोटबुक आहे. बरं, ही जी काही तुम्ही हा जो काही कोड तुम्ही रन करतायत ना, हा सेव्ह पण नाही करत. सेव्ह करण्या अगोदर मी थोडक्यात तुम्हाला सेव्ह करावं लागेल. जर तुम्हाला तो फायनल करायचा असेल तर इथे अनटायटल्ड वरती दिसेल तुम्हाला, त्याला कट करून तुम्ही त्या फाईलला रिनेम करा की हे एक जस्ट ट्रायल आहे, रिनेम करा आणि त्या नावाने तो सेव्ह होईल. त्याचं एक वेगळं एक्सटेन्शन राहील, मग ट्रायल सम पायथॉनची ती एक नोटबुक म्हणून वर्क करेल. ओके, सो सम न्यू गाईज आर देअर, कोमल अँड रोहित. समाधान अगोदर चालेल आता. ओके, पुन्हा एकदा थोडक्यात रिवाइज करतो मी. जे न्यू आहे त्यांनी पटकन लक्ष द्यावं. आपण एक सिंपल टर्मिनल मध्ये कमांड रन केली. कमांडचं नाव आहे कमांड नाही म्हणता येणार त्याला, एक इन्स्टॉल केली लायब्ररी आपण. ओके, pip इन्स्टॉल आणि नोटबुक. ओके, बी केअरफुल. pip इन्स्टॉल नोटबुक ही एंटर केल्यानंतर नोटबुक इन्स्टॉल झाली. इन्स्टॉल झाल्यानंतर आपण नेक्स्ट रन केलेलं आहे ज्युपिटर नोटबुक. एंटर केल्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन ही दिसणार आहे. ओके, भरोसा ठेवा, हीच स्क्रीन दिसणार आहे. याला क्लोज करतो, ही नाही, ऍक्च्युली ही दिसणार आहे, ही वाली. आणि याच्यात तुम्हाला न्यू वर क्लिक करायचं आहे आणि पायथॉन 3 फाईल आपण नोटबुक मध्ये क्रिएट करूयात. वरती अनटायटल्ड तिथे रिनेम करूयात. हा आपला एक ट्रायल प्रोग्राम आहे, ट्रायल 2 असं देऊयात, रिनेम करूयात. आणि इथे तुम्हाला आता तुमचा जो काही कोड असेल तो टाकायचा आहे. तर आपण इथे प्रिंट आणि हॅलो वर्ल्ड
रनची शॉर्टकट की चेक करून घ्या. व्हेरी शॉर्टकट फॉर रन. आय थिंक एंटर केल्या एंटर होतं. शिफ्ट एंटर ही शिफ्ट दाबून एंटर दाबायचं. शिफ्ट एंटर आहे. यस यस है ना. सो तुम्हाला इथे कुठेतरी त्याचे कमांड्स चेक करता येणार आहे. नवीन जुन्या तुम्ही इथे शॉर्टकट की सेट आणि एडिट करू शकणार आहात. कंट्रोल व्ही करतो. सो यू कॅन सी एक सुटसुटीत व्ह्यू इथे दिसतो आहे. सो इट इज कूल. सो तुमच्यासाठी टास्क हेच राहील की आपण आतापर्यंत जेवढं काही कोडिंग करीत ते याच्यामध्ये एक एकदा रिपीट करा आणि थोडंसं हँडी करून घ्या. यातले जे काही शॉर्टकट कीज असतील त्याही तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट थोडा फास्ट होण्यासाठी हेल्प करतील. ओके. सो लेट्स मूव्ह अहेड. नेक्स्ट इज आज आपण ओपन पाय एक्सेल ही लायब्ररी चेक करणार आहे. काल आपण जस्ट आय थिंक कोणती पांडाची एक चेक केली होती वाटतं. आज आपण ओपन पाय एक्सेल करूयात. सो लेट मी इम्पोर्ट दिस. इम्पोर्ट ओपन पाय एक्सेल. आणि जरी नसेल तर माहिती आहे तुम्हाला काय करायचं आहे. टर्मिनल मध्ये तुम्हाला PIP इन्स्टॉल आणि ओपन पाय एक्सेल एवढं लिहायचं आहे. हे लिहिल्यानंतर एक्सेलच्या ज्या फाईल्स आहेत त्याच्यासोबत तुम्हाला वर्किंग करता येणार आहे. ठीक आहे. त्याला रिनेम करून घेतलं आपण एक्सेल या नावाने. नेक्स्ट आपल्याला जी वर्कबुक आहे ती लोड करायची. आता एक्सेलचं नॉलेज थोडंफार असणं गरजेचं आहे. एक्सेलच्या फाईलला वर्कबुक म्हणतात आणि त्याच्यामध्ये जे जे वर्कशीट्स असणार त्यांना आपण शीट म्हणूयात किंवा वर्कशीट म्हणूयात. तर एका एक्सेलच्या फाईलमध्ये साधारण 2, 4, 10 वर्कशीट असू शकणार आहेत. सिम्पली आपण एक काम करू. विंडोज R इथे एक्सेल एंटर आणि ठीक आहे एक नवीन वर्कशीट बनवूयात क्विकली. हेडिंग दिली आपण सिरियल नंबर नेम सब्जेक्ट 1 so you have names Sunday Monday Tuesday random between अजून एक शीट बनवली आपण. त्या शीटवर आपण दुसरं काहीतरी घेतलं. इथे आपण पर्टिक्युलर्स म्हणून आणि ते जॅन फेब मार्च असं काहीतरी केलं. त्याला सेव्ह करतो G ड्राईव्ह मध्ये. G ड्राईव्ह एक्सेलला नाव देतो WB वर्कबुक. ओके. WB.XLSX आणि आता इम्पोर्ट केलेली आहे फाईल. आपल्याला ती जी काही एक्सेलची फाईल आहे ती अगोदर पायथॉन मध्ये इम्पोर्ट करायची आहे. टू इम्पोर्ट दॅट तुम्हाला हे एक फंक्शन एक्झिक्यूट करावं लागेल. फंक्शन आहे ओपन पाय एक्सेल मधलं लोड वर्कबुक नावाचं. ओके. ओपन पाय एक्सेल मधलं लोड वर्कबुक. तर आपण इथे एक्सेल रिनेम्ड नाव दिलेलं आहे. लोड वर्कबुक विच वर्कबुक जी वर्कबुक आहे ते नाव आपण इथे देणार. तर आपला जो पाथ आहे तो ऍब्सोल्यूट आहे, तो जागेवर नाही येतो. त्यामुळे आपण इथे कॅपिटल G कोलन एक बॅकस्लॅश आणि WB.XLSX. राईट. आता ही वर्कबुक लोड झालेली आहे आणि आपल्या WB मध्ये ते आलेली आहे. या WB मध्ये काय काय आहे ते पहा. या WB मध्ये सध्या भरपूर डेटा आहे ज्यामध्ये 2 शीट्स आहेत आणि शीटचे नाव इथे खाली दिसतील तुम्हाला. एकाचं नाव आहे शीट 1 आणि दुसऱ्याचं नाव आहे शीट 2. ठीक आहे. तर मग शीट 1 मध्येही वेगवेगळे कॉलम्स आहेत, वेगवेगळ्या रोज आहेत. पुन्हा रोज आणि कॉलम जिथे इंटरसेक्ट होतात त्यास एक एक सेल आहे आणि त्या सेल मधला डेटा आहे. तो डेटाचे तुम्ही
डायमेन्शन समजून घ्या किती आहेत. सो एक डायमेन्शन तर झाला तुमचा हो ना, तुमची रो. दुसरा डायमेन्शन आहे तुमचा कॉलम. थर्ड डायमेन्शन्स आहेत शीट्स. तर तुम्हाला एक्झॅक्ट सांगावं लागेल की मला कुठला डेटा इम्पोर्ट करायचा आहे. हाऊ? लेट्स चेक. याला क्लोज करतो. एक्सेलची शीट क्लोज करणं गरजेचं आहे. एक्सेल शीट चालू असताना वर्किंग होणार नाही. क्लोज केलेलं आहे. ओके, लेट्स लोड शीट. फॉर दॅट तुम्हाला हे लिहावं लागेल. सो वर्कबुक ही आहे तुमची. ह्या वर्कबुक मधली शीट 1 आपण शीट या एका लिस्ट ऑब्जेक्ट मध्ये इम्पोर्ट केली, राईट. आणि इथे आपण बी स्पेसिफिक S1 असं लिहूयात. थोडस शॉर्टकट आहे आणि थोडस एकच मिनिट हा. यार आवाज नका करू रे. ओके, नेक्स्ट. ह्या S1 मध्ये आता काय काय आलेलं आहे ते बघा. शीट 1 जेव्हा तुम्ही म्हणतात तेव्हा एक्सेल मधलं एक्सेल क्लोज झाला, दुसरं एक्सेल सुरू ठेवतो फक्त, तो डेटा ओपन नाही ठेवत. सो ह्या एक्सेल मधील एक शीट आली म्हणजे काय काय आलं, त्यातले कॉलम्स आले आणि त्यातल्या रोज आल्या. तरी सुद्धा तुम्ही डायरेक्टली पूर्ण डेटा टार्गेट नाही करू शकत. तुम्हाला एक्झॅक्ट सेलचा ऍड्रेस सांगावा लागेल. सेलचा ऍड्रेस कसा बनतो ते बघा. कॉलमचं नाव आणि रोचा नंबर. सो A1 इज द ऍड्रेस, C1 इज द ऍड्रेस. तर मग आता A1 ओके, हा सेल आपल्याला पॉइंट आउट करून द्यायचा आहे. पॉइंट आउट करण्यासाठी सिंपल टेक्निक त्याची, जी काही शीट असेल जसं S1 आहे इथे आपण ते लिहूयात S1 बॉक्स ब्रॅकेट लिस्ट आयटम सारखा आणि इंडेक्स लिहायचा डायरेक्टली A1. A1 मधला जो काही ऑब्जेक्ट आहे ओके, तो सेल मध्ये येऊन जाणार. हा जो ऑब्जेक्ट आहे हा काय काय घेऊन येणार, हा घेऊन येणार त्या सेलची सगळी सिच्युएशन, ज्यामध्ये एक असेल सेल व्हॅल्यू, ठीक आहे. त्यानंतर त्याची स्टाईल्स, त्यामध्ये त्याचा फिल कलर असेल एक्सेट्रा एक्सेट्रा. सो इच अँड एव्हरीथिंग. नुसता डेटा नाही घेऊन येत. जसं CSV मध्ये त्याने फक्त डेटा उचलला होता, ते डेटा नाही घेऊन येत. CSV म्हणजे काय, एका कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज आहे. त्या व्हॅल्यूजला रंग नाहीये. इथं ज्या काही व्हॅल्यूज आहे त्याच्यासोबत खूप काही आहे. जसं याच्यासोबत याचा फॉन्ट येणार, याच्यासोबत याची साईज येणार, याच्यासोबत याचा कलर येणार, याच्यासोबत याची अलाइनमेंट येणार, सोबत याचा नंबर फॉर्मॅट येणार, सोबत याचे कंडिशनल फॉर्मॅटिंग येऊ शकते, सोबत याचा बॅकग्राऊंडचा पण कलर येणार. सो खूप हेवी ऑब्जेक्ट आहे तो आणि त्याला तुम्ही इथे इम्पोर्ट करून घेतला सेलमध्ये. आता हे इम्पोर्ट करण्यासाठी तुम्हाला दोन मेथड्स आहेत. इथे जागेवरच आपण ह्या दोन मेथड्स बघितलं दादा. एक मेथड आहे का S1 लिहा आणि सेलचा डायरेक्ट रेफरन्स लिहा. ओके, हे खूप इझी आहे कळण्यासाठी. A1 लिहून टाकायचं, मोकळं व्हायचं. परंतु लूप्स जर तुम्हाला यूज करायचे असतील आणि थोडंफार आर्टिफिशियल इंटेलेक्च्युअलिटी जर यूज करायचं असेल तर मग मात्र हे चालत नाही. मग तुम्हाला एक खालचं वापरावं लागेल. खालचं काय आणि वरचं काय आपण पाहूयात. सध्या पुरतं ह्या लाईनला मी कट करतो, तेवढ्यावरच आपण थांबूयात. सो S1 हे S1 शीट, त्या शीट मधला A1 सेल तो पूर्ण ऍज अ ऑब्जेक्ट आपण सेल मध्ये इम्पोर्ट केला. ओके, आता लिहूयात आपण सेल डॉट व्हॅल्यू. याला प्रिंट करूया. प्रिंट सेल डॉट व्हॅल्यू. तर या सेल मधली जी व्हॅल्यू आहे ती प्रिंट होणार. ठीक आहे, शिफ्ट F10 करूयात. आणि A1 मध्ये हेडिंग हा शब्द होता आपला. ठीक आहे, आता मे बी तुमच्या लक्षात आहे नाही माहिती नाही, बट त्याने ते करेक्ट दाखवलं. ओके, सो इट इज व्हेरी 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 इझी. त्या जागी आपण दुसरं काहीतरी टाकूयात आता. ओके, म्हणजे आपल्याला थोडक्यात चेंज करायचा आहे डेटा. हा, चेंज करण्यासाठी काय करणार आपण, इथे सेल डॉट व्हॅल्यू. थोडं केअरफुल लक्ष द्या बरं का, आज आता थोडं असंच होणार आहे. सेल डॉट व्हॅल्यू इज इक्वल्स टू, आपण इथे एक लिहूयात, लेट्स से हॅपी प्रोग्रेस, राईट. आणि लिहून झाल्यावर तुम्हाला जी तुमची वर्कबुक आहे ती सेव्ह करावी लागेल. तिथे वर्कबुक डॉट सेव्ह ब्रॅकेट आणि याच्यामध्ये पुन्हा एकदा त्या फाईलचं नाव द्या. तुम्ही ते नाव देऊ शकता किंवा दुसरं एखादं नाव देऊ शकता. आपण एक काम करू, ती ओरिजिनल तसंच ठेवू, नवीन काहीतरी देऊ. काय नाव देऊ आपण, WB2. काय नाव दिलं आपण, WB2. शिफ्ट F10 करू. रन झाली. आउटपुटला काहीच दिसणार नाही इथे. तुम्हाला जावं लागेल G ड्राईव्ह, थोडं रिफ्रेश करा.
यू विल सी WB2. डबल क्लिक करा आणि ह्या टेक्स्ट मध्ये तुम्ही बघू शकता A1 मध्ये काय आलेलं आहे, हॅपी प्रोग्रेस. गॉट द पॉइंट. थोडस सेफ साईड गेम करण्यासाठी तुम्हाला वेगळ्या वर्कशीट मध्ये सेव्ह केलेलं चालेल, कारण ओव्हरराईट झाल्यानंतर कंट्रोल Z टूल नाहीये. लाईक तुम्ही एक्सेल मध्येच काम करताय, चेंज केलं कंट्रोल Z वापरताय, इथे तसं नाही करताय ना. इथे जुना डेटा पूर्ण डिलीट होईल. सो तुम्ही नवीन कशात तरी सेव्ह करा, म्हणजे जुना पण बॅकअप राहील, नवीन पण बॅकअप राहील. तर काय काय कमांड झाल्यात ते पहा एकदा. व्हेरी फर्स्ट ओपन पाय एक्सेल इम्पोर्ट करणार. ओके, त्यातली लोड वर्कबुक फंक्शनने आपण फाईल लोड करणार. WB मध्ये सगळ्या शीट्स आल्यात, मल्टिपल शीट्स. मग त्यातली एक शीट फक्त इम्पोर्ट करायची. तर मग WB बॉक्स ब्रॅकेट आणि त्यातला एक आयटम, ओके, जो की शीट 1 ने इंडेक्स्ड आहे. इंडेक्स इन द सेन्स शीटचं नाव दिलं आपण, ते पण खूप सोपं आहे, एवढं अवघड नाही. शीट 1 ते आपण S1 मध्ये इम्पोर्ट केलं. S1 मध्ये काय काय आहेत, खूप साऱ्या रोज, खूप सारे कॉलम्स, ठीक आहे, त्यांचे कलर्स, त्यांच्या स्टाईल्स, देन त्याच्यात काही चार्ट्स म्हणजे थोडक्यात ऑब्जेक्ट्स असतील ते, इच अँड एव्हरीथिंग ते S1 मध्ये आहे. बरं, त्या S1 मधला स्पेसिफिक A1 चा डेटा आपण सेल मध्ये इम्पोर्ट केला आणि तो आपण प्रिंट पण केला होता आता जस्ट. प्रिंट मध्ये जाऊन ओके, सेल डॉट काय लिहिलं आपण, व्हॅल्यू, आणि आपल्याला A1 मधली व्हॅल्यू दिसली, ती नंतर आपण रिप्लेस केली आणि देन सेव्ह पण केली. सो इथपर्यंत काही अडचण नसेल कोणाला तर हँड रेज करा प्लीज क्विकली. सर आपण ज्या फाईलला पासवर्ड लावलेला त्यामधला पण चेंज होईल का? लेट चेक आउट. मी एवढा एक्सपेरिमेंट करून नाही बघितला याच्यात. इथे WB2 देतो आता, ठीक आहे, आणि सेव्ह करताना कशात करतो, WB3 मध्ये. सो शिफ्ट F10. ओके, सो इट इज नॉट रीडेबल. हा, ओके सर. ओके, सो पासवर्ड प्रोटेक्टेड फाइल्स कॅनॉट बी चेंज्ड. हा, आणि त्याच्यात आता एक पासवर्ड तर आपल्याला बदलवता येतो माझ्या मते. 1 मिनिट, हा, आपण समजा इथे याला रन करतो मी, पासवर्ड ASD ऑन करतो, याच्यातलं जे मार्क ॲज फायनल आहे ते काढून टाकतो, याला सेव्ह करतो एकदा. हा एन्क्रिप्टेडचाच पासवर्ड थोडा डेंजरस आहे. बाकी तुम्ही प्रोटेक्ट सीट जर केलं ना तर हा पासवर्ड माझ्या मते काढता येत तुम्हाला. ASD लेट्स से काहीतरी करू आपण. आता डबल क्लिक केल्यावर इथे तुम्हाला चेंज नाही करता येत, पण तो आय थिंक इथे तुम्ही याला झिप नावाने रिनेम करायचा. देन राईट क्लिक करून एक्सट्रॅक्ट टू WB2 करून घ्यायचं. WB2 मध्ये आल्यावर एक्सेल मध्ये जायचं, वर्कशीट्स मध्ये जायचं, शीट 1 मध्ये जायचं, ओपन विथ नोटपॅड करायचं आहे आणि इथे फाइंड करायचंय तुम्हाला काहीतरी पासवर्ड्स म्हणून. समथिंग असंच रे. हा, शीट प्रोटेक्शन, राईट राईट राईट. ठीक आहे, शीट प्रोटेक्शनचा जो काही अल्गोरिदम आहे तो पूर्णपणे तुम्हाला डिलीट करायचा आहे. आणि याला आता सेव्ह करतो. याला पुन्हा एकदा कॉम्प्रेस करा, झिप, आणि याला रिनेम करा XLSX. ओके, करप्ट झाला. ठीक आहे, सो तसंच येते. 1-2 टॅग्स आहेत त्याच्यातले, फक्त एवढे रिमूव्ह केले की तो पासवर्ड होतो, पण एन्क्रिप्टचा पासवर्ड मात्र नाही होत बरं का. तो पासवर्डच थोडासा विचित्र असतो.
ऍक्च्युअली तो डेटा जसा तसा ठेवतच नाही, तो बदलून टाकतो पूर्ण, त्यामुळे ती फाईल रिडेबल राहतच नाही. सो लोड केली, त्यानंतर शीट 1 इम्पोर्ट केला. सेल्सला तुम्ही डायनामिक नेम देऊ शकणार आहात. सेलची व्हॅल्यू चेंज केली. लेट्स सी व्हॉट्स अहेड. एक फंक्शन आहे ज्यात तुम्ही त्या एका शीट मध्ये मॅक्सिमम किती रोज आहेत ते चेक करू शकता. जस्ट एक मॅक्स रो म्हणून आहे, चेकआउट. शीट ऐवजी S1 लिहूया. प्रिंट $52 रोज आर देअर. 52 रोज आहेत त्याच्यामध्ये. कॉलम्स होतात का? कॉलम्स किती आहेत त्यामध्ये? 8, की ज्याच्यामध्ये डेटा आहे. असे मॅक्सिमम कॉलम 8. त्यानंतर ही एक फाईल इम्पोर्ट करायची आहे, openpyexcel.styles, आणि त्यातला एक पॅटर्न फिल म्हणून मॉड्यूल आपल्याला इम्पोर्ट करायचं आहे. बघा आता एक्सेल मध्ये ना, ज्यांना आता माहिती आहे नाही माहिती आहे असं गृहीत धरतो मी, कारण नाही जर धरलं ना खूप प्रॉब्लेम येईल. एक्सेल मध्ये ना आपण जेव्हा इथे एखादा कलर देतो बॅकग्राऊंडला, ओके, अरे इथे नाही, इथे जेव्हा एखादा बॅकग्राऊंडला कलर देतो, सो तो ऍक्च्युली नुसता कलर नाही बसत आहे. तो नुसता कलर नाहीये, त्याच्यात काय काय ते पहा. तो व्हेरी फर्स्ट त्यामध्ये कलरचं नाव आहे जे असेल ते, आणि याच्या व्यतिरिक्त आहे पॅटर्न. याच्या व्यतिरिक्त काय आहे? पॅटर्न. आता कलर व्हायलेट आहे, पॅटर्न काय आहे याचा सध्या? सॉलिड. ठीक आहे, म्हणजे कुठलाही कलर जेव्हा प्लेन जरी दिला तरी तो अल्टिमेटली बॅकएंडला हे समजून घेतोय की नाही हे सॉलिड आहे. बरं, मग सॉलिड नाही तर दुसरं कोणतं आहे? दुसरं तुमच्याकडे काही पर्याय आहेत. तुम्ही जेव्हा फॉर्मॅटिंग इन डेप्थ मध्ये जाशाल, इथे तुम्हाला फील मध्ये व्हरायटी ऑफ पॅटर्न्स दिसतील, आणि या पॅटर्नच्या स्टाईल्स आहेत. व्हर्टिकल स्ट्राईप आहे, 75% ग्रे आहे, ओके, 65%. सो हे व्हरायटी ऑफ नाव आहेत, आणि एक आहे सॉलिड. एक नाव लक्षात ठेवा आपण याच्यातलं, छोटंवालं कोणतं आहे? खूपच मोठं नाव आहे. अरे छोटा नेम बता कोई. हॉरिझॉन्टल स्ट्राइप. ओके, हॉरिझॉन्टल स्ट्राइप लक्षात ठेवा आपण. तर आपण सध्या ओपन पाय एक्सेल्स मध्ये स्टाईल्स फाईल मधून पॅटर्न फिल नावाचा मॉड्यूल इम्पोर्ट केला. पॅटर्न फिल मध्ये एक फिल आपण क्रिएट करणार सध्या. फिल कोणता क्रिएट करणार? रेड फिल. रेड फिल म्हणजे थोडक्यात एक रेड कलर आपण त्यामध्ये पुट केला, सिम्पली. सो एक स्टार्ट कलर, एक एंड कलर. इन केस जर ग्रेडियंट्स असतील तर त्यासाठी ते अप्लाय होऊ शकेल, बट एका सेल मध्ये ग्रेडियंट अप्लाय नाही केला जाऊ शकत. ओके, सो हे आहे. देन आफ्टर सॉलिड, हा त्याचा तो पॅटर्न आहे. सो रेड फिल इज रेडी. ओके, आपले सेल इथे आहे, ओके, A1 नावाची, आणि त्याची फील आपल्याला चेंज करायची. सेल डॉट फील इज इक्वल्स टू काय लिहायचं आपल्याला? रेड फील. ठीक आहे, शिफ्ट F10 करूयात. आपल्याला हे लिहावं लागेल WB डॉट सेव्ह, आणि नवीन एका नावाने सेव्ह करू आपण. G:\W3.excelSX save shift F10. सो लेट्स चेक W3 मध्ये काय दिसतं आता. सो A1 जो सेल आहे तिथे तुम्हाला रेड बॅकग्राऊंड आलेलं दिसेल. क्लिअर? ठीक आहे.
ते पॅटर्न मध्ये फक्त एकच मिनिट द्या मला, होतं का आपण पाहू. हॉरिझॉन्टल स्ट्राइप असं लिहिलं, एकदा शिफ्ट F10 करतो. ओके, हॉरिझॉन्टल स्ट्राइप असं काही नाही आहे. एवढे नाव आपल्याला यूज करता येते. एवढे नाव आपल्याला यूज करता येतील. तर यातला कोणता खास दिसतोय? डार्क व्हर्टिकल करायचा. डार्क व्हर्टिकल ते घेतो. डार्क व्हर्टिकल. लेट्स हॅव शिफ्ट F10. पुन्हा एकदा W3. हे फरक नाही पडला का? ओके, आता तरी व्हायला पाहिजे. समथिंग इज नॉट वर्किंग, बट काय हरकत नाही. रेड फिल मध्ये पॅटर्न फिल फंक्शनने आपण एवढ्या गोष्टी तर करू शकतो. अँड देन फिलिंग आपण इथून अप्लाय केली. आता नेक्स्ट टास्क असं आहे आपलं छोटस, की या एक्सेलच्या फाईल मध्ये आपण एकाच सेलला कलर देऊ शकलो आता. ठीक आहे, इथे एकाच सेलला कलर दिला. आपल्याला असं समजूयात की साधारण इथून स्टार्ट करायचं A1 पासून ते A52 पर्यंत कलर करायचंय पूर्णच्या पूर्ण. ओके, मग कसं करणार? तर इथे जे मॅपिंग आहे सेल इज इक्वल्स टू S1 च, हे आपल्याला आता थोडं विसरून दुसरं एक अप्लाय करावं लागेल. ते म्हणजे हा दुसरा. ठीक आहे, आणि याला आपल्याला लूप यूज करावा लागेल. चेक करूयात आपण कसं वर्कआउट करू शकतो याला. सो व्हेरी फर्स्ट आपण देऊयात फॉर किती सेल्सला किंवा किती कॉलम्सला द्यायचं आहे आपल्याला. तर आपण इथे एक्स इन रेंज आणि इथे देऊयात 52. ठीक आहे, परंतु त्याचा स्टार्ट जो आहे तो 1 पासून होणार. आपण काय देणार? 1,52. इथे पेस्ट करणार. सेल इज इक्वल्स टू आपल्या शीटचं नाव S1 आणि इथे मध्ये एक्स असं लिहिणार. इथे लिहिणार सेल डॉट fill is equals to red fill. लेट्स चेक की कुठून कसं सेव्ह होतंय ते. शिफ्ट F10 करूयात. कॉलम्स आणि रोजचं मलाही कन्फ्युजन आहे की आता नेमकं भरणार कसा आहे तो कॉलम. चल आजा, जल्दी 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 जल्दी. सो बरोबर झालं. A1 पासून ते आपण A51 पर्यंत कलर फिलअप केला. ठीक आहे, सी दॅट अँड व्हेरी 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 कूल. दुसरं आपण एक काम करूयात. C आणि C52. ठीक आहे,
याच्यामधला जो काही डेटा आहे त्याला आपण चेक करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर मग इथे आपण एक काम करणार, सेल एक्स म्हणजे आपला, आणि इथे घेऊयात 3. डेटा आपला स्टार्ट होणार कोणत्या कॉलम पासून, 3 पासून. तर इथे पायथॉन मध्ये 3 असं लिहूया. 3 पासून ते 52 पर्यंत डेटा येणार आपला सेल मध्ये. इथे आपण लिहूयात इफ, असं लिहूयात इंटीजर सेल डॉट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 50 कोलन आणि सेल फिल, आणि इथं लिहिणार रेड. याला देऊयात टॅब. F10. One sec, huh? Let me check a file. आता येऊयात आपण F5W3, आणि इथे तुम्हाला दिसेल बघा, ज्यांना 50 पेक्षा जास्त सब्जेक्ट मध्ये मार्क्स आहेत त्यांनाच कलर आला. सो 95, 74, 63, 82, 85, 43, 28 यांना कलरिंग नाही आलेलं. आता हे खरं तर खूप सोपं आहे एक्सेल मध्ये. तुम्ही नुसतं सिलेक्ट करा, कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये जा. परंतु खूप हेवी काही जर क्रायटेरियाज असतील तर एक्सेल सुद्धा तिथे बंद पडू शकेल. अशा वेळेस तुम्हाला पायचार्ट मधून बनवलेला एखादा प्रोग्राम हेल्प करेल. व्हेरी इझी, यू आर मॅनिप्युलेटिंग विथ एक्सेल. ठीक आहे, सो कळाला असेल तर एकदा हँड रेस करता का क्विकली. कोमलने हँड रेस केला, बाकीचे. रोहित इज रेजिंग हँड. ओके, अजून बाकीचे. समाधान, ओके. वैष्णवी पण, श्रुती ने पण केला. राइट, ठीक आहे, चलता है. तर हे सगळ्या प्रोग्राम्स तुम्हाला एकदा कॉपी करून देतो मी. हा एक प्रोग्राम वेगळा ठेवा. हा, अरे बाप, कोमलला टायमिंग कोणी 4:30 सांगितला? सगळ्यांना 4:30 सांगितलं गेला का रे टायमिंग? मग तुला एकटीला असं वेगळं तर नाही करणार आम्ही? 4:15 आला होता सर, अरे रे रे रे, मिस्टेक झाली मग ती. आणि ठीक आहे, 5:30 लिंक आली होती. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. मिस मॅडमला सांगतो. काहीतरी जुना मेसेजेस पाठवून दिला वाटतं त्यांनी, रीड नसेल केला तो. आपली बॅच राहील 6लाच ठेवूयात, है ना. काल आहे ना थोडस सेमिनार होता आमच्या इथे, थोडासा म्हणजे व्यवस्थितच होता. त्या सेमिनार मध्ये होतो, सो बॅच नाही घेता आली, असं झालं. ओके, सो लेट्स प्रोसीड. ठीक आहे, चलता है. सो आज एक काम करता, आज एवढी प्रॅक्टिस करा ओपन पाय एक्सेलची. मी तुम्हाला आहे ना इथपर्यंत सगळं कॉपी पेस्ट करून देतो. साडेपाच ते 6:30 ऑलरेडी लेक्चर असतात. सर ती स्लाइड असेल तर आम्हाला स्क्रीनशॉट घेऊ द्या ना. कोणती रे बाया, ही का? हा, पूर्ण घे ना. एक काम कर, मी कॉपी केलं बघ चॅट मध्ये सध्या. व्यवस्थित टेक्स्टच कॉपी करून घ्या. हा, याच्यात आज आज आहे ना तुम्ही एक काम करा, ऍडव्हान्स मध्ये ना
उद्या एक मॅट प्लॉट लिब म्हणून आपण लायब्ररी चेक करणार आहे. सो याच्यात ते पण आहे पुढचे. आज मला नेमकं पुढची तुमचे जे बॅच नोट्स सर त्यामध्ये आहे काय? ह्या सगळ्या आपण त्याच्यात इम्पोर्ट करणार आहेत. ऑनलाईनला म्हणतोयस ना तू? हा राईट. हो हो. ओके. इथे बघा आता आज उद्या तुम्ही काय काय ट्राय करून बघा ऑलरेडी घरून. इथं सिम्पली ह्या दोन पहिल्या ह्या एवढ्या लाईन्स लिहायच्यात. ओके. ह्या डॅश पासून ते ह्या डॅश पर्यंत. आणि तुम्हाला काहीतरी दिसेल. सो ट्राय टू गेस की काय दिसेल. याचं एक छोटीशी हिंट देऊन ठेवतो. तुम्ही ग्राफ बघितला असेल आणि मॅट प्लॉट लिब हे एक बेसिक ग्राफ बनवण्यासाठीचा मॉड्यूल आहे, ज्यामधून तुम्ही एक प्लॉट पॉइंट देऊन तो जो काही ग्राफ आहे तो शो करू शकणार आहात. आता तुम्ही पहिल्यांदा एक्स चे काही पॉईंट दिले, एक पॉईंट दिला 0 आणि दुसरा पॉईंट दिला 6. हा तुम्ही कशाचा दिला? एक्सचा. वाय चे काय काय पॉईंट दिले तुम्ही? एक 0 आणि दुसरा 250. ठीक आहे. मग आता एक्स वाय पहिला जो आहे तो 0 ला राहील आणि दुसरा जो राहील तो कुठे राहील? 6 आणि 250 ला. तुमचं जर ग्राफचं नॉलेज एकदम परफेक्ट असेल तर माझ्यामध्ये कळालं असेल तुम्हाला. त्याचं प्लॉट इथं तुम्ही करणार PLT. ओके. जे की तुमचं हे मॉड्यूल आहे. डॉट प्लॉट लिहा. एक्स चे पॉइंट्स तुम्ही इथे प्लॉट केलेत आणि वाय चे पॉइंट्स तुम्ही प्लॉट केलेत. आणि नेक्स्ट एक जस्ट कमांड रन करायची की प्लॉट शो कर म्हणून, आणि तुम्ही शो केली की लगेच तुम्हाला तो ग्राफ दिसून जाईल. सो लेट्स रन दिस. ऍडव्हान्स मध्ये तुम्ही हे करून बघू शकता. लायब्ररी नाही माझ्यामध्ये. एकच मिनिट, मी लायब्ररी इम्पोर्ट करतो. चल आज अबे चल 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 इथं इम्पोर्ट पॅकेज मॅट प्लॉट लिहा. एकच मिनिट का, डाउनलोडिंग इज ऑन वे. पोर आले सगळे आपले? पोर आलेले? पोर आलेत का सगळे? आणि तुम्हाला एक विंडोचा बॉक्स दिसेल आणि त्यामध्ये हे प्लॉटिंग दिसायला लागलेत बघा. पहिला जो होता तो 0 हा डॉट येतो. ठीक आहे. आणि दुसरा जो येतो 6 250 दिसला. आता त्याने त्याच्या मनाने काही डोकं लावलं, जसं की त्याने लेफ्ट साइडला जे हे याला काय म्हणतात आपल्या लेजंड्स आहेत त्याने त्याच्या मनाने ठरवले. सो इट्स गुड की किती डेटा देणार आहे आपण. पटकन तुम्हाला ग्राफ रेडी झाला. ओके. मग इथे तुम्ही काही ऍडिशनल गोष्टी पण पास करू शकता. लाईक आपण इथे देऊयात मार्कर इज इक्वल्स टू ओ दिल्यानंतर तुम्हाला इथे असा एक 2 डॉट्स दिसायला लागतील, जेणेकरून तुम्हाला कळतंय की तिथे पॉइंट आहेत म्हणून. तर एक काम करूयात, आपण मल्टिपल पॉइंट साठी सेट करू. तर पहिला आपला 0, 3, 6, 10 आणि इथे 15. व्हर्टिकलला पण तेवढेच देऊयात आपण. पहिला देऊयात 10, 15, 35, 65. शिफ्ट F10. दिसतोय ग्राफ की तुम्हाला इथे डॉट, इथे डॉट, इथे डॉट, आणि याचे तुम्ही कोऑर्डिनेट बघा 0 0. ओके. हा 0 0 आहे. नेक्स्ट 3 10. ओके. डायरेक्ट रन केल्यावर दिसतो का सर? हो, डायरेक्ट रन केल्यावर दिसतोय. इथे 3 10. मग आता याच खूप सारं कस्टमायझेशन तुम्हाला तिथे दिलेलं आहे. So तुम्ही चेक करा. उद्या आपण थोडस त्यात खूप फास्ट जाऊयात. आणि उद्या एक लास्ट आपण लायब्ररी चेक करणार आणि थोडस एंडला आपण वळणार आहोत. ओके. सो चलेगा. नेक्स्ट बॅच इज वेटिंग. बऱ्याच वेळपासून 15 मिनिटापासून. सो काही अडचण असतील तर क्विकली एकदा विचारा. और थँक यू ऑल ऑफ यू. टायमिंग थँक यू आहे ना. टायमिंग विचार राहिली ती क्विकली. आता टायमिंगचं कसं करायचं यार, ऍडजस्ट नाही होते. येस येस येस. बरं कोमल, एक छोटस रिक्वेस्ट पण होईल तुला मग, की ना आपण अजून एक बॅच स्टार्टच करतोय तशी. आता पुढच्या बॅचचा टायमिंग नाही माहिती मला.
परंतु ती बॅच कधीपासून स्टार्ट होईल बघ, लेट्स से एक 24 नाही, एक 26 पासून स्टार्ट होईल ती. ठीक आहे, यामध्ये पण भरपूर मिस झालेलं आहे. आणि तो ज्यांच्या कोणाचं भरपूर काही मिस झालेलं आहे ना, दे कॅन जॉईन इन दॅट लेक्चर ऑल्सो. त्या लेक्चर मध्ये पण तुम्ही बिंदास जॉईन करू शकता, काही टेन्शन नाही. लिंक हीच राहील का सर? लिंक देईल ना मी, आहे ना, वेळेवर हीच राहील. मी मोस्टली टाइम्स आणि त्या सगळ्या गोष्टी तेव्हा सांगेल. त्याचा टायमिंग त्याचा टायमिंग त्याचं टायमिंग अजून ठरलेलं नाही. आता कॅम्पेन करणार, अजून 1-2 केंद्र आहेत त्यांच्यासोबत थोडंसं चालू आहे. त्यांना पाठवलं मटेरियल, बघू आता त्याचा कसा रिस्पॉन्स आहे, त्यानुसार ते सांगतील. बाकी वैयक्तिक कॅम्पेन तर आहे, त्याचं टायमिंग नक्की नाहीये, है ना. ओके, सो ओके, चालतं. जावाचा पण ऑनलाईन क्लास आहे का तुमचा? क्या बात आहे. ठीक आहे, कसं करता येईल बा आता. तिकडची 5:30 ते 6:30 आहे ना. मग ही बॅच आपण 6:30 ला घेतलीत, काय अडचण आहे? रोहित, वैष्णवी, समाधान. नाही सर, काही प्रॉब्लेम नाही. हा, मग चालतं. मग आपण उद्या 6:30 ला घेऊ बॅच मग. ओके सर. हा, चालेल सर. बरं, ठीक आहे, चालेल. है ना, चालेल. सो उद्यापासून 6:30 ला राहील बॅच, अजून थोडीशी लेट. सो पुन्हा आहेच मला पुढे, म्हणजे लेक्चर्स आहे तिथले मागे पुढे करून घेतो. 7 ते 8 नाही ना रे, 7 ते 8 मला अडचण आहे ना छोटीशी. म्हणजे आमची 100 बॅच चालू आहे, ती पण आहे. 6:30 ला करणार ट्राय आता. अरे 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 अरे, 6:30 ते 7:30 काम असतं, 7 ला लेक्चर असतं. अरे, मला पण 7 ला लेक्चर आहे ना, मग 5:30च्या अगोदर बघा ना. अरे 5:30च्या अगोदर यांचे कॉलेजेस आहेत ना रे, त्याच्यामुळे जमत नाही ना. बरं, एक काम करा, है ना, आता जेवढे आहेत तेवढे सिरियसली एक गोष्ट ऐका, है ना. तुम्हाला आहे ना, ज्या मॅडम कडून यांच्याकडून मेसेज येतोय ना, त्यांना तुम्हाला टाइम स्लॉट लिहून द्यायचे आहेत, की मला ह्यापासून ते ह्या वेळेमध्ये काही अडचण नाही. मे बी ते सकाळी लिहा. ओके, म्हणजे असं लिहा तुम्ही की यार सकाळी, ओके, सकाळी 7 ते 10 काही अडचण नाही. त्यानंतर 12 वाजता क्लास, 10 ते 12 मेन क्लास असतो, तर मग 12 ते 2 पर्यंत काही अडचण नाही. पुन्हा 3 वाजता क्लास असतो, तर मग 3 ते 6 पर्यंत काही अडचण नाही. असं असे टाइम स्लॉट्स लिहून द्या. नाही, सगळ्यांनी लिहून द्या टाइम स्लॉट्स. ठीक आहे, 9 ते 10 तू 9 ते 10 म्हणजे बाकीच्यांची पण अडचण आहे. सो सगळ्यांनी जे जे टाइम स्लॉट्स तुम्हाला जमतायत दिवसभरात, जे जे म्हणजे जो वेळ खाली आहे तुमचा, आणि ते एकदम म्हणजे काय म्हणू, सिरियसली ते कट टू कट द्या, म्हणजे जेणेकरून त्याचं सगळ्यांचं एक परमिटेशन कॉम्बिनेशन प्रॉपरली बसवता येईल. आणि इकडे आमच्या बॅचेसला पण सांगता येईल. सो एव्हरीथिंग ओके, जमेल सगळ्यांना. तेवढा एक मेसेज फक्त करा तुम्ही चॅट बॉक्सवर. आता पुढची बॅच आहे, नाही तर आता डिस्कस केला असता आपण. ठीक आहे, तो उद्या करूयात आपण. सो थँक्यू गाईस. स्ट्रिक्टली सगळ्यांनी तो तेवढा एक मेसेज त्या मॅडमला पाठवा, म्हणजे पाठवाच. दिवसभरातला पार, सकाळी तुम्ही 5 ला उठत असाल तो पण स्लॉट लिहून टाका. तुम्ही 5 ला उठते, 5 ला पण करू शकता, मग ते लिहून द्या, ते कळेल तरी.